जागेवर राहण्यासारखं उद्धवाला विचारलं कस काय काय विचारतोय. उद्धव म्हणला लय गोड काढली, कस काय जमले. म्हातारे म्हणले काय सांग उद्धवा, एवढा जीव आहे माझा, डोळे झाकून जरी हात फिरवला तरी कृष्णच उमटतो. एवढं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली कशी. म्हातारे म्हणली चुकली नाही रे. काय चुकलं. अरे एवढा सुंदर कृष्ण काढला माय, पण पायच नाही काढले कृष्णाला. म्हातारे म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे म्हणे, अजून काय पाहिजे. अरे विचार नाही केलास का नाही काढली, पाय का नाही काढले रांगोळी, का नाही का काढली. अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला, तिथे त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळ मी काढली उद्धवा. तो गेल्यानंतर माझी जी अवस्था आहे ना, मी जिवंतही नाही आणि मेलेलीही नाही, असून नसल्यासारखी अवस्था आहे माझी. देह माझा त्याच्याजवळ आहे, शरीर माझं संसारात आहे, जीवे वेगू, अवस्था बेकार आहे रे माझी. त्याच्या जाण्यानंही झालंय. त्याचं पाय धरायचा नव्हता माझा अधिकार उद्धवा, पण रांगोळीत जर मी पाय काढले आणि इथून जर माझा देव गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का. पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतंय, तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव चालतो. आणि ज्याचा भाव शुद्ध आहे ना, तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राही देते. इतका भाव शुद्ध, मग द्वारकेचा राणा फक्त शुद्ध भाव अंतकरणाने हरिमुखे काही फरक पडत नाही. आसोनी मुक्त्या साधायची गरज नाही. हरिपाठ नीट ऐका. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. 4 मुक्त्या सामर्थ्याने लक्षात घ्या. साध्या सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला. देवाकडं जाणं, देवाच्याकडे जाण्याचा मार्ग भेटणं, देव आवडणं, देवापर्यंत पोहोचणं, आणि सगळ्यात शेवट देव होणं. तुम्हाला ह्या 4ही मुक्त्या योगाशिवाय तपश्चर्याशिवाय मिळणं शक्य नाही. ज्यांनी साधल्या त्यांनी फार आत्मीयतेनं फार तपश्चर्येनं साधल्या. पण माऊली म्हणतात काही काळजी करू नका, तुम्ही संसारिक असले म्हणून काय झाले, तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर थांबलात तर 4 मुक्त्या साधायची गरज नाही. नीट ऐका. साधल्या जातात असं वर्णन नाहीये. माऊली सांगतात तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर उभे टाका सावध, तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही तरी देव तुम्हाला मिळतोय.
शक्य कसं काय झाली? न योगा यागाची ना तपश्चर्याचा देव भेटला कसा? हरिमुखे तेही संसारिकाला. अरे पाप पुण्यांनी जोडलेली माणसं आम्ही, पापही आमच्या ठिकाणी हरकत नाही. हरी उच्चारणी जातीला लयासी नामसंकीर्तन साधन पय जळतीला पापे तृणाग्नी मेळे तैसे नामे केले. लय ताकद आहे. वाल्या कोल्याचा वाल्मिकी जर राम नामाच्या 2 अक्षरांनी होत असेल, 2 अक्षराने जर एखाद्या वाल्या राक्षसासारख्या स्वभावाच्या माणूस, खरं तो रत्नाकर नावाचा वैष्णवच होता, पण संगतीमुळे तो पुन्हा दुर्गतीला गेला. संगतीची दुर्गती, पुन्हा संताच्या संगतीने योग्य मार्गावर आला. अधिकार आहे रे मुखात नाम, देवाचं नाम काही नाही महाराज. जसं जमेल तसं भजन करा, काही हरकत. संसारात परमार्थात जमल तिथं काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. कसंही देवाचं नाव पुण्य देतं. मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? पायदी कर लागतो का नाही? हे काय बरं तुमचं काय वाटोळं केलंय मी? बोलत जा ना. माणसं मुद्दाम करतात. बोल म्हणल्यावर बोलणार नाही, हसवाल्यावर हसणार नाही. ते महाराजाला म्हणणार मुद्दाम. विनंती बोलत जा. मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारत नाही, साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर देत जा. मध रागानं खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरतं का नाही? बरं पिऊन बघा कीर्तन झाल्यावर. अहो नगे कशाला वगे, होऊ द्या सप्ताह झाल्यावर बघू. आधीच 8 तासानं सप्ताह, दुसरं वर्ष वाटत नाही आता दुसरं वर्ष. एखाद्या अनुभवी माणसानं, एखाद्या पारंपरिक माणसानं, एखाद्या संप्रदायाची तुरा सांभाळणाऱ्या माणसानं करावा. आणि कसं असतं ना, माणसं कितीही म्हणतात, देवाला आपण वाढवू शकत नाही, आपली तेवढा अधिकार नाही किंवा तेवढी ताकद नाही. पण आपण नामचिंतनाची प्राप्त्यर्थ, नामचिंतनाचा अधिकार तरी वाढवू शकतो की नाही? आणि हे जग आहे दादा, इथं महाराज सुद्धा स्टँडर्डच लागतो. महाराज लोकांनी सुद्धा आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी पाहिजे, नाहीतर अवघड होतंय. लोकांचं लय वेगळं काम आहे. इथं सगळं प्रचारावर आहे. इथं महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. महाराजांना सुद्धा आता लय अवघड सांगायचं, काय सांगायचं तुम्हाला. म्हणून विनंती, आपल्याला जेवढं जमल तेवढं आपण आपलं वैभव वाढवायचं. आमच्या गुलाबदादांनी एवढं वैभव निर्माण केलं, लोकांनी बघून कळावं. अरे सप्ताह करावा तर त्या पाळदीकराच्या गुलाबदादासारखा करावा, नाही तर करू नये दादा. केला सप्ताह तर धडच करावा. उगा केला म्हणायला तसला गंजलेला माईक, त्याच्यावर गोळाचा खडा, त्याला 40 माश्या आणि महाग म्हणणारे उगा ऐकायला 4 डंगरे 4 डंगरे. सप्ताह का त्यो? कर ना सप्ताह दणक्यात. जाऊ दे, काय पैसा जायचं ते देवान दिला ना दादा. सप्त्याला घालायला काय हरकत आहे? अरे कौतुक करावं तेवढं कमी आहे. माणसं हे बघा, माणसं जमवायची अवघड नाही. मी म्हणते जरा कमी आली तरी चालतात, पण चांगल्या कामासाठी पाहिजे. माणसं जमवायचं काय अवघड आहे? अरे माझ्याऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं जमली असती. कळतंय तुम्हाला, हुशार आहे तुम्ही महाराज, पण त्यात सामर्थ्य नाही ना दादा. अरे हे व्यासपीठ ज्या क्षणी उभा झालं ना, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. अरे कीर्तन हे तुमच्या मुखात साधं देवाचं नाव जरी आलं ना, तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विश्वास देते ही लेख व्यासपीठच तेवढं ताकदवर आहे. अरे ह्या व्यासपीठात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद आहे माझ्या विठ्ठलाच्या नामात. अरे सोपं आहे काय? तुम्हाला बघायचं का गाढवाचं घोडं? हे तरी म्हणा, विश्वास ठेवी जा. बघायचं काय? डोळे जागा, टच मी डोळे जागा, झाकले उघडा, दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. अरे अडे हो, गाढवच आहे आम्ही. काय अक्कल आहे आम्हाला? पण देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. देवाची आवड लागली आणि देवानं देव केलं दादा. केलं म्हणजे देवाच्या नामचिंतनाचा अधिकार भेटला. विनंती तेवढा, देवाचं नाव आहे कसंही. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. बाटलीशिवाय ह्याची ढुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा का? गांजाशिवाय याचा झांजे आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा? जरा तरी नीट परमार्थ करीत जरे. हा, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. का रे तरुण मंडळी, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तो आयुष्यभर देव नाचिवला. हा,
31 डिसेंबर करणारी जात पण लय देवावर पुन्हा नावं ठेवते. हा ना, नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कोपती म्हण, पोत्यात घालून आणलं पाहिजे सांगणार. असलं कोण शिकवत रे तुम्हाला देव कोपतो वगैरे? देव कधीच कोपत कधीच नाही. भजन आहे ते म्हणायचेत ना गाणी, नीट म्हणा, धुंदीत म्हणू नका. गाणी म्हणा पण शुद्धीत तरी म्हणा. करा ना भजन, जुनी भजन होती बघा माय. लेकरांची सेवा केली सतुआई, कस पांग भेडू कसा हो बगतरा, तुझ्या उपकारा जग तोडणाई, ओवाळीन जीव माझा सावणी विठाई विठ्ठला, माया बापा अभंगाला जोड, टाळची पळ्याशी अभंगाला जोड, टाळची पळ्याशी, माऊलीत मूर्ती विठ्ठला, माऊलीत मूर्ती विठ्ठला विठ्ठला, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला, फिरल्या वदनीशी मातीला आधार विठ्ठला, सुखी संसाराची राहिलेले दोन चार, येत असेल तर म्हणायला लाजू नका आणि येत नसेल तर जरा लाजा.